सलामीला आलेली आहे. स्ट्राईकला शरद म्हात्रे, नॉन स्ट्राईकला आहेत विनोद पाटील. नक्कीच भिवंडी पंचायत समिती माजी सभापती भानुदास पाटील यांचे बंधू गोंदवली गावचे उद्योगपती विनोदजी पाटील नॉन स्ट्राईकला आहेत. या सामन्यासाठी दोन्ही ऑफिशियल पंच आपण पाहतोय, महेश कुरुप सर आणि खालिद शेख. चला सामना लगेच सुरू करा. दोन्ही पंच यस. यानंतर जय बजरंग कारिवली आणि सचिन स्पोर्ट पूर्ण असा पुढील सामना असेल. नक्कीच आई जोगेश्वरी जून अंदुरकी या स्पर्धेचा विजेता संघ जय बजरंग कारिवली 2024 या वर्षामधलं पहिलं अंतिम विजेतेपद जय बजरंग कारिवली संघाने पटकावलेले आहे. नक्कीच 10 खेळाडू आहेत आणि 2 धावांचा पेनल्टी. आम्ही पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर त्या धावा ॲड करू. गोंदवली संघ नायक आपण लक्षात ठेवायचं आहे. 2 धावा पेनल्टी आणि 3 चेंडू सेकंड इनिंगमध्ये त्या संघाला कमी दिले जातील. पहिला चेंडू पांडुरंग, पहिला चेंडू अगदी शरीरापासून दूर ठेवला होता फलंदाज शरद म्हात्रे यांच्या. चांगली सुरुवात आहे गोलंदाज पांडुरंग यांच्याकडून. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. जय गावदेवी काटई 40+ व जरीमरी क्रिकेट क्लब काटई यांच्या माध्यमातून ही स्पर्धा सरपंच उपसरपंच चषक 2024. शरद म्हात्रे गंगामाता गोंदवली संघाचे संघनायक. स्ट्राईकला तर विनोद पाटील आहेत. 2 चेंडू 1 धाव अशी संत आणि शांत सुरुवात. इथे चेंडूला इन्सर्ट आउट. चांगला फटका, हाताचा स्पर्श झालाय, चेंडूला हरवले गेले. दुसरी धाव इथे बघूया. शरद म्हात्रे धावचित बाद झालेत. कुठेतरी रनिंग बिटवीन द विकेट इथे कमी पडलेत. पहिलं सांघिक यश धावबाच्या स्वरूपात मार्कंड कारिवली संघाच्या खात्यामध्ये. 2 धावा 1 गडी बाद 3 चेंडूंचा सामना आहे. यानंतर सचिन स्पोर्ट पूर्ण आणि जय बजरंग कारिवली असा पुढील सामना आहे. सकाळचा सत्राचा आपण विचार केला तर विलास स्पोर्ट राहणार हा संघ क्वालिफाय झालाय. पहिल्या सामन्यातून जय गावदेव वडुनगर आणि दुसऱ्या सामन्यातून जय गावदेवी काटेई या संघाला पराभूत केलेला आहे. नवीन फलंदाज निवृत्ती पाटील. नक्कीच निवृत्ती पाटील हा देखील संघाचा एक मुख्य घटक आहे. त्यानंतर निलेश पाटील असेल, संतोष भोईर, अंकुश पाटील, जैन पाटील असे कित्येक चांगले खेळाडू आहेत. पप्पू शेठ भोईर, सचिन म्हात्रे. बघूया पुढील चेंडू. इथे चेंडू खराब चेंडूचा खरपूस समाचार. चेंडू सीमापार येतोय चौकार. गुड शॉट. विनोद पाटील हे संघाचे एक मुख्य खेळाडू आहेत. मेर स्पोर्ट बरोडी इथे जी स्पर्धा झाली त्या स्पर्धेमध्ये देखील विनोद पाटील यांच्या बॅटमधून आपण चांगल्या धावा पाहिल्या होत्या. पहिला चौकार आलाय. चौकारांनी धावसंख्या 6. 4 चेंडूमध्ये 6 धावा. गंगामाता गोंदवली संघाला शुभेच्छा आल्यात. दीपक पाटील गंगामाता सिनियर 40+ संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर आणि संजय म्हात्रे माजी संघनायक. धन्यवाद. पुढे येऊन चेंडूला इनफिल्डच्या वरून केले. कव्हर पॉइंट मधून चेंडू चाललाय. डीप कव्हर पॉइंट सीमारेषेकडे. रोहिदास चेंडूला उचलत आहेत. चांगली फेकी. धावा मिळतील 2. धावसंख्या 8. नक्की जय गावदेवी काटेई 40+ संघाच्या माध्यमातून या स्पर्धेमध्ये सर्व खेळाडू प्रेक्षक सर्व मान्यवरांची जेवणाची उत्तम सोय आजच्या दिवसातून केली गेलेली आहे. चांगला चेंडू. इथे 1 ओव्हरची समाप्ती. 1 बाद 8 आणि 2 धावा पेनल्टी आम्ही ऍड करतोय. बघा 8 + 2
अशी सुधारित धावसंख्या 10 झालेली आहे. गंगामाता गुंदवली संघाचे संघनायक आणि सुभाष भत्तीनी मार्कंडे कारिवली संघाचे संघनायक. आपण लक्षात घ्या 8+2 धावा मी पेनल्टीच्या ऍड केलेल्या आहेत. धावसंख्या 10 या अंकावर. नक्कीच ठाणे जिल्ह्यातील एक उत्कृष्ट डीजेमॅन वेदांत साऊंड चे मालक दीपा म्हात्रे. सचिन स्पोर्ट पूर्णा या संघाचे एक उत्कृष्ट गोलंदाज. चला चला वेळ कमी घ्या प्लीज. आधीच आपल्याला उशीर झालाय आणि आपण अधिक वेळ घेऊ नका. मंगेश महेंद्र भाऊ चला आपण वेळेच्या बाबतीत सहकार्य करा. हॅलो गोलंदाज गजा आलेले आहेत. नक्कीच आमचे चिकणे सर नेहमी म्हणतात गजा नाही तो मजा नाही. मार्कंडे कारिवली या संघाचा सिनियर खेळाडू चेंडूला उडवलाय. बघूया इनफिल्डच्या आतमध्ये चेंडू पडलाय. मंगेश चेंडूला उचलतोय. दुसरी धाव अगदी चित्त्याच्या चपलाईनं पूर्ण केलेली आहे. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या 12 धावा झाल्यात. 7 चेंडूंचा खेळ संपलाय. नक्कीच बघा इथे सर्व संघांची जेवणाची सोय केलेली आहे. जिंकलेले संघ हरलेल्या संघाने देखील जेवण करूनच जायचं आहे. जेवल्याशिवाय कोणीही जाऊ नका. जय गावदेवी काटेई. जय गावदेवी काटेई संघाकडून सर्वांना आग्रहाचं निमंत्रण आहे की सर्वांनी जेवण करून घ्यायचंय. गजानन इथे चेंडूला उडवलाय. चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक जज करतायत. चांगला झेल फलंदाज बाद निवृत्ती पाटील. चांगला फटका होता अगदी कावकॉर्नर रिजनला. चांगला झेल आणि क्रिकेटचं सूत्र आहे घ्या कॅच आणि जिंका मॅच. जय बजरंग कारिवली आणि सचिन स्पोर्ट पूर्णा यानंतर एक बिग मॅच आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच के पाटील समाज कल्याण न्यास चे उपाध्यक्ष पालखी प्रमुख गावदेव चौटे डुंगे या संघाचे सिनियर खेळाडू यांनी या स्पर्धेचे आयोजक जय गावदेवी काटेई या संघाला शुभेच्छा दिल्यात. चांगलं स्पर्धेचं आयोजन नियोजन आणि एक जेवणाची उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून केली गेलेली आहे. धन्यवाद के पाटील. गोलंदाज गजा ते चेंडूला बॅकफुटला जाऊन कट केलाय. बघूया चेंडू चाललाय अगदी डीप पॉइंट रिजन मध्ये. चांगलं क्षेत्ररक्षण होतोय. दुसरे धावेसाठी विनोद पाटील आपल्या घरामध्ये सुखरूप. धावसंख्या 14. आकाश यांनी स्वतःचं अकाउंट ओपन केलं 2 धावीनी. संघाच्या धावा झाल्या 14. 3 चेंडूंचा खेळ संपलाय. ओव्हर नंबर 2 चा खेळ मैदानामध्ये सुरू आहे. इथे अगदी फुल लेन डिलिव्हरी आपण पाहिली. वाईट यॉर्कर चेंडू हाताळलाय. 4 चेंडू टाकून झालेत. गजा इथे फुल टॉस. चेंडूला ऑन साइडला फक्त आणि फक्त दिशा दिलेली आहे. 1 धाव पूर्ण. दुसरीची कॉलिंग. इथे कॉलिंग खराब आहे. फलंदाज आकाश धावचित बाद.
कुठेतरी अति घाई इथे गंगामाता गोंदवली संघाच्या फलंदाजांना झालेली आहे. कॉलिंग व्यवस्थित नाही आहे. नक्कीच या स्पर्धेसाठी जरीमरी क्रिकेट क्लब काटेही रेग्युलर संघाची देखील चांगली उपस्थिती आम्हाला लाभलेली आहे. तसेच या स्पर्धेचा आयोजक संघ आहे जय गावदेवी न्यू 40+. नक्कीच अतिशय चांगली स्पर्धा, चांगलं क्रीडांगण, चांगलं आयोजन नियोजन आणि खास करून या स्पर्धेचं आकर्षण की सर्व खेळाडूंची जेवणाची उत्तम सोय या स्पर्धेच्या माध्यमातून केली गेलेली आहे. नवीन फलंदाज मैफत पाटील, नवीन फलंदाज. इथे चेंडूला उडवलाय, बघूया. एक धाव. दुसऱ्या धावेसाठी कॉलिंग नाहीये. इथे दुसरी धाव घेता आली असती. कॉलिंगचा कुठेतरी अभाव पाहायला मिळतोय. धाव घेण्यासाठी एस नो वेट हे 3 गोष्टी होणं फार महत्वाचं आहे. 2 ओव्हर 3 बाद 16 धावा. 8च्या सरासरीनं 16 धावा आल्यात. त्यामध्ये 2 धावा पेनल्टीच्या आम्ही ऍड केलेल्या आहेत. अजूनही 2 ओव्हरचा खेळ शिल्लक आहे. बघूया किती धावांचं लक्ष समोर ठेवतोय गंगामाता गोंदवली मार्कंडे कारिवली संघासमोर. चांगली स्पर्धा आपण पाहतोय. सरपंच उपसरपंच चषक 2024. 16 धावा 3 गडी बाद. मैफत पाटील आणि विनोद पाटील ही जोडी खेळपट्टीवर आहे. शिनू चेंडू त्या अंदाजानं खेळले. पॉइंटला चेंडू आहे. चांगली कॉलिंग विनोद पाटील आणि मैफत. फक्त 1 धाव. धावसंख्या 17. 13 चेंडू मध्ये 17 धावा. शिनू एकच धाव. विनोद पाटील अगदी चांगली फलंदाजी करतात. प्रत्येक चेंडू अगदी त्यांनी बॅटवर घेतले. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 8 धावांचे योगदान विनोद पाटीलचं आहे. मैफत पाटील खेळतात 2 ओव्हर. संघाचे एकूण टोटल 18. शिनू इथे पुन्हा एकदा चेंडू मैफत यांच्या बॅटवर हवा तसं येत नाहीये. स्वतः गोलंदाज शिनू चेंडूला फील करतोय. सुभाष बत्तीनी या संघाचे एक सिनियर खेळाडू, मार्कंडे कारिवली संघाचे आधारस्तंभ. जेव्हापासून या संघटनेमध्ये संघ दाखल झालाय तेव्हापासून सुभाष बत्तीनेंची अपार मेहनत आपल्याला पाहायला मिळते. इथे बघूया चेंडू चाललाय अगदी लॉंग ऑन आणि लॉंग ऑफच्या मधून डीप फाईन लेग आणि थर्डमॅन लेग बाईचा नशिबाचा चौकार आलाय. केसरीनाथ नाईक पीटीचे एक उत्कृष्ट शिक्षक आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती कारिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच देखील राहिले आहेत. वेलकम केसरीजी नाईक, सुस्वागतम. इथे दुसरीची कॉलिंग मैफत पाटील, धावचित बाद. नक्कीच अगदी स्वतःला आवरलाय सावरलाय असं म्हणायला हरकत नाहीये. मैफत पाटील अखेरकार धावचित बाद झालेत. वेलकम केसरीजी नाईक, कारिवली गावचे समाजसेवक, ज्यांच्या सौभाग्यवती कारिवली ग्रामपंचायतच्या उपसरपंच आणि पीटीचे एक उत्कृष्ट शिक्षक आहेत. नक्कीच मिरस्पट भरोडी इथे ते स्पर्धा पाहण्यासाठी आले होते, मात्र काहीशे नाराज झाले होते आपल्या संघावर. नक्कीच अनिल पाटील
एक उत्कृष्ट इष्टरक्षक आहेत जय बजरंग कारिवली संघाचे सचिन. धावा बनल्यात 20, चेंडू शिल्लक आहेत 7. बघूया विनोद पाटील स्ट्राईक वर, गोलंदाज शिनू. ते बॅट आधीच फिरवली गेली आणि परिणाम सर्व आपण पाहिलाय. चेंडू आलाय डॉट. 3 ओव्हर 4-20. शेवटचा आणि अंतिम 1 ओव्हर शिल्लक आहे. शरद म्हात्रे आपल्या सहकार्यांना काहीतरी कानमंत्र घेऊन आलेत. चौकार आलाय. यस, सुधारित धावसंख्या 24 आहे. चोवीस धावा झालेत 8च्या सरासरीनं. त्यामध्ये 2 धावा पेनल्टी ऍड केलेत आम्ही. आता शेवटचा आणि अंतिम 4था ओव्हर घेऊन बघूया गोलंदाज कोण येतोय. महेंद्र येईल की अजून कुठला गोलंदाज. ईश्वर. नक्कीच या आधी आपण मार्कंडे कारिवलीमध्ये मिलिंद पाटील, परशु पाटील यांना देखील ऍक्शन मध्ये पाहिलं होतं. ईश्वर. ईश्वर. पहिला चेंडू अगदी जी अपेक्षा केली होती फलंदाज सचिन म्हात्रेनं त्या पद्धतीने चेंडू आला नव्हता. स्ट्राईक रोटेट केली आहे. स्क्वेअरलेग रिजन मधून स्वतः गोलंदाज ईश्वरनं चेंडू उचललाय. मिळेल फक्त 1 धाव. धावसंख्या 25. सचिन म्हात्रे, शरद म्हात्रे, विनोद म्हात्रे यांची अपार मेहनत आहे गंगामाता गोंदवली संघ बांधणीसाठी. विनोद पाटील. नक्की संजय म्हात्रे देखील त्यांचा देखील सहभाग आहे. सिनियर 40+ चे एक माजी संघनायक. विनोद पाटील स्ट्राईकवर आहेत. इथे चेंडू आलाय डॉट. चांगली गोलंदाजी ईश्वर. 2 चेंडूमध्ये 1 धाव. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे. 25 धावा लागलेत गंगामाता गोंदवली या संघाच्या फलकावर. इथे बॅट कट सुभाष बत्तीनी यांच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळाली. 1 धाव. एका धावीनी संघाची धावसंख्या 26. 4 बाद 26 धावा. शेवटचे 3 चेंडू शिल्लक आहेत. बघूया सचिन म्हात्रेच्या बॅटमधून एखादा चौकार षटकार आपल्याला पाहायला मिळेल का. सलामीला आलेले विनोद पाटील अजूनही खेळपट्टीवर आहेत. ईश्वर. चांगला चेंडू. पडल्यानंतर अपेक्षित दुसरी घेतोय. डॉट बॉलची समाप्ती. धावसंख्या कायम आहे 26 अंकावर. चला पुढील दोन्ही संघाचे संघनायक आपण टॉस बॉक्स मध्ये या. सचिन स्पोर्ट पूर्णा आणि जय बजरंग कारिवली. इथे अजून 1 डॉट. आई जोगेश्वरी जुनांदुर्की या स्पर्धेचा विजेता संघ जय बजरंग कारिवली आणि सचिन स्पोर्ट पूर्णा असा पुढील सामना होईल. शेवटचा चेंडू. चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये ईश्वरच्या. 5 मध्ये 2 आणि हा चेंडू आलाय वाईट. 27 टोटल. धावा. इथे हा चेंडू अगदी अपेल आणि पंचांचा बोट आकाशाकडे. फलंदाज सचिन म्हात्रे OUT आउट. 27 धावा झालेत. विजयासाठी 7च्या सरासरीनं 28चं लक्ष आहे. मात्र एक गोष्ट लक्षात ठेवायची सुभाष बत्तीनी आपल्यासाठी 21 चेंडू असतील. 3 चेंडूंचा आपल्याला पेनल्टी इथे दिला गेलेला आहे. धन्यवाद.
केसरीजी नाईक यांच्या शुभ हस्ते आपण पुढील 2 संघादरम्यान नाणेफेकी करूया. टॉस बॉक्स खाली करा मित्रांनो प्लीज. धन्यवाद. जय गावदेवी काटई आणि झरीमरी क्रिकेट क्लब काटई आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024. वेलकम. केसरीजी नाईक कारिवली गावचे समाजसेवक, उत्कृष्ट कबड्डीपट्टू आणि ओसवाल स्कूलमध्ये पीटीचे एक उत्कृष्ट शिक्षक आहेत, ज्यांच्या सौभाग्यवती ग्रामपंचायत कारिवलीच्या विद्यमान उपसरपंच आहेत. चला सचिन स्फोट पूर्ण संगनायक परशु पाटील इथे उपस्थित आहेत. चला जगदीश दादा पाटील या. आपण सचिन स्फोट पूर्ण संघाचे संगनायक कोण आहेत? अविनाश इतडकर कोण आहे? या. वेलकम. जगदीश पाटील. दोन्ही संघनायकांना विजयासाठी शुभेच्छा आहेत. बघा पुन्हा एकदा आम्ही कॉईनचं स्वरूप सांगतो. एका बाजूला सरपंच उपसरपंच चषक, दुसऱ्या बाजूला जिल्हा परिषद सदस्य. जिल्हा परिषद सदस्य अथवा सरपंच उपसरपंच कोण आवाज देतील? परशु पाटील. यस. सरपंच उपसरपंच जिल्हा परिषद म्हटलं तरी चालेल. परशु काय म्हणणे आहे? यस. सरपंच उपसरपंच अशी मागणी केलेली आहे. आणि अगेन्स्ट जिल्हा परिषद सदस्य अशोकजी घरात. आपलं खूप खूप आभार. केसरीजी नाईक. पुन्हा एकदा आपण मान्यवर कक्षामध्ये जायचं आहे. जगदीशजी पाटील आपण नाणेफेकी जिंकलात. दुसऱ्या फेरीचा महत्त्वाचा सामना आहे. दुपारचं सत्र आहे. पहिल्या सामन्यातून गावदेव चौथ्या डोंगे संघाला पराभूत केलेला आहे. या दुसऱ्या सामन्यातून नाणेफेकी जिंकलीत. प्रथम गोलंदाजी की फलंदाजी? गोलंदाजी. गोलंदाजी. गोलंदाजी करण्यामागचा उद्देश? कमीत कमी धावापर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. कशी वाटली चिंतामण घरात ऑल टीम जय गावदेवी काटेई 40+ ची स्पर्धा? एकदम सुंदर आहे. धन्यवाद. परशु पाटील कारिवली संघाचे संघनायक यांच्याकडे आपण जाऊया. नाणेफेकी हरलात. प्रथम आपल्याला फलंदाजी करायची आहे. आपण नाणेफेकी जिंकली असती तर काय निर्णय? क्षेत्ररक्षण घेतलं असतं. नक्कीच. इथे आपल्याला फलंदाजी आलेली आहे. आई जोगेश्वरी झुनांदुरकी या स्पर्धेचा विजेता संघ आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून कसे पाहत आहे? नाही, आयोजन नियोजन खूप चांगलं आहे. बघूया आता आमचा प्रयत्न कसं त्यांना हरवण्याचाच राहणार. बघूया आता कसं. नक्की. संघामध्ये मिलिंद पाटील दिसत नाही आहेत. संपूर्ण संघ आपल्या इथे दाखल आहे की नाही? नाही, ते इंजोर्ड झालेले आहेत. त्यांच्या पायाला दुखापत झालेला आहे, त्याच्यामुळे ते खेळणार नाही. या स्पर्धेतून कोणाकडून जास्त अपेक्षा आहेत? संदीप पाटील आहे, संदीप नाईक आहे, अनिल पाटील आहे, जोगेम पाटील आहे. धन्यवाद. तर मी आपला जास्त वेळ घेत नाही. मैदानामध्ये दुसऱ्या डावाला सुरुवात होते. तर या महत्त्वाच्या सामन्याची नाणेफेकी सचिन स्फोट पूर्ण संघाने जिंकून प्रथम घेतलाय गोलंदाजीचा निर्णय आणि फलंदाजीसाठी इन्व्हाइट केलंय जय बजरंग कारिवली संघाला. धन्यवाद. संजयजी म्हात्रे गंगामाता गुंदवली सिनियर 40+ चे माजी संघनायक आणि एक उत्कृष्ट गोलंदाज यांचं देखील मान्यवर कक्षामध्ये शुभ आगमन. सुस्वागतम. हॅलो. धन्यवाद कळवंद केनी. तर जवळकडे व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. मी सन्मानी सागरजी पाटील यांना विनंती केली आपण आपल्या शुभ हस्ते केसरी नाईक यांचा शुभ सन्मान या ठिकाणी करायचं आहे. कार्ली गावचे सुपुत्र आणि ओसवाल विद्यालय आणि त्या विद्यालयाचे पीटीचे टीचर आहेत. सन्माननीय केसरी नाईक यांना करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. सागरजी पाटील यांना विनंती असेल आपण आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करायचं आहे. प्रेमाची उबदार शाळा प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी या मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान केलं जातं. स्वागत आणि सन्मान होता अतिथींचा मान्यवरांचं पाहुण्यांचा. आणि त्यानंतर या व्यासपीठ मंचावर गंगामाता गुंदवली
सिनियर 40+ या संघाचे एक माजी उत्कृष्ट क्रिकेटर आणि त्याचबरोबर गंगामाता गोंदवली न्यू 40+ या संघाचे खंदे समर्थक संजय म्हात्रे यांना देखील करू आपण या स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित. मी सागर पाटील यांना विनंती करेन आपण आपल्या शुभ असते त्यांचा देखील स्वागत आणि सन्मान या ठिकाणी करायचा आहे. गंगामाता गोंदवली न्यू 40+ या संघाचे एक खंदे समर्थक गोंदवली सुपुत्र सन्मान्य संजय म्हात्रे यांना देखील स्पर्धेच्या माध्यमातून सन्मानित केलं. पहिला चेंडू मात्र लेग बिफोर चालकाचा अपील केला, पंच संमत नाही झाले. एक धाव घेण्याची संधी झाली, एक धाव स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन झाला. धावसंख्या होती बिनबाद 1. 27 धावांचं लक्ष्य, 28 धावांचं लक्ष्य आहे. मात्र 28 धावा तुम्हाला 21 चेंडू मध्ये करायचे. काय कमालीचा चेंडू हातात गोलंदाज शरद जागेवरून चेंडू फोर्स करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला. चेंडूची लाईन व्यवस्थित हिट करताना फलंदाजाला एक निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. 21 चेंडू मधून 28 धावा करायच्या आहेत. वारंवार चुका आपण पाहतोय. फलंदाज पांडुरंगाच्या बॅट मधून अतिशय चांगली गोलंदाजी, अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजी प्राप्ती आपण पहिल्या मधून पाहतोय. पॉवरच्या ओव्हर मधून पॉवर पेश करताना गोलंदाज शरद म्हात्रे. खऱ्या अर्थाने शरद म्हात्रे, सचिन म्हात्रे, विनोद पाटील या सर्वांचं मी कौतुक करून त्यांच्या माध्यमातून एक चांगल्या संघाची उभारणी आपण पाहतोय. गंगामाता गोंदवली हा चेंडू देखील कुठेतरी बीट होते, फलंदाज बीट होते. एसटी रक्षक 22 रूपये एक धाव कंप्लीट झाली. धावसंख्या 2. सचिन स्पोर्ट पुणे संघाचा कॅप्टन आपण देखील थोडासा ऑर्गॅनिक कमिटीशी संपर्क साधा. गोलंदाज पुन्हा एकदा शरद, फलंदाज बाद. बिग विकेट बडी सफलता प्राप्त करतो गेंदबाज. फलंदाज निश्चित सफल झाला. दोन साईडला खेळण्याचा प्रयत्न आपण प्रॉपर चेंडू मध्ये बॅट मध्ये संपर्क साधता आला नव्हता. एक मधल्या एसटी वरचा चेंडू आपण पाहिला. क्लिंग बॉल, दांडी गोल. पहिल्या 2 सामन्यांचा जर अर्थानं आपण गंगामाता गोंदवली संघाचा विचार केला, थोडंसं स्ट्रगल करणार संघ, मात्र आजच्या सामन्यामधून एक उत्तम कामगिरी करतोय संघ. सचिन म्हात्रे, शरद म्हात्रे, विनोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली खास करून आमचे संजय म्हात्रे सिनियर 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेटर, त्यांच्या माध्यमाखाली हा संघ खऱ्या अर्थानं तालुका क्रिकेटमधून सध्या एक चांगली कामगिरी करतोय. नेक्स्ट बॅट्समन ईश्वर येतोय. एकवीस मध्ये करायचे भाई. अतिशय चांगला फटका. 21 चेंडू दिले. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 3 फक्त आणि फक्त 3 धावा. षटक क्रमांक पहिला संपत. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर एक बाद 3 फक्त आणि फक्त 3 धावा. थोडंसं बॅकवर्डला आपण संघ पाहतो. साजेशी कामगिरी करताना या ठिकाणी मार्कंडे कार्यरत संघाला 28 धावांचं जरी लक्ष असलं तरी मात्र स्ट्रगल करताना आपण पाहतोय. पहिल्या ओव्हर मध्ये चांगली गोलंदाजी आपण पाहिली शरद. दुसऱ्या काळ परमध्ये गोलंदाज येतोय आकाश भोईर.
फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटका सजलाय, चांगले क्षेत्ररक्षण. फुलेंचा चेंडू अतिशय चांगला फटकावास. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर. अतिशय खराब दर्जाचा चेंडू होता. अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण ईश्वरच्या बॅट मधून पाला. चेंडू मात्र जातो आउट ऑफ पार्क 6 धावेसाठी. खराब चेंडू उत्तम प्रहार, जसं प्रश्न तसं उत्तर देखील आपण पाहिलं. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. धावसंख्या 6 ने पुढे स्थिती 11. अक्रॉस लाईन ऑन साइडचा खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर चेंडू जातोय शॉर्ट डिप विकेटला. 1 धाव. 2 धावा घेण्याची संधी झाली. 2 धावा संख्या 13 वर पोहोचली. गंगामाता गोंदवली 40+ फॉर्मॅटचे उत्कृष्ट क्रिकेट दीपक म्हात्रे यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाईज केले. खास करून आपल्या गंगामाता गोंदवली संघाला देखील त्यांनी ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद दीपकजी म्हात्रे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आम्हाला देखील आपण लाईक करता. अतिशय चांगला चेंडू ऑनसाइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर फलंदाज ईश्वर याला बाईकचा इशारा येतो. पंचांकडे 1 धावेचा निर्वळ. धावसंख्या 14. विजयापासून अजूनही 14 धावा दूर आहे. 28 धावांचं लक्ष्य पाठला करणारा संघ आपण पाहतोय. मार्कंडे कारविळी सुभाष बत्तेनी यांचा संघ. ऑनसाइडचा अतिशय चांगला फटका. कार्पेट चेंडू जातोय. चांगले क्षेत्ररक्षण. फेक मात्र थोडीशी अंडररम. 2 धावा कंप्लीट. 2 धावा संघात धावसंख्या होती ती 16. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज आकाश भोईर. एक मिस टाइम स्ट्रोक. फलंदाज बाद. फुलेंचा चेंडू ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आल्यानंतर मिस टाइम स्ट्रोक आपण पाहिला. चेंडू बॅटची टॉपेज घेतो. त्यांच्या मागे उत्तमरित्या चेंडू गदार केला जातो. महत्वाचा फलंदाज पांडुरंग याची खेळी मात्र संपुष्टात. येणारे चेंडू असतील 12. येणारे चेंडू 9 विजयासाठी 12 धावांची गरज. पुन्हा एकदा सर्व क्रीडारसिक उपस्थित मान्यवर सर्वांचं बिग इव्हेंट मधून मनापासून स्वागत. आपण पाहतो गावदी स्पोर्ट्स काटी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2024 आयोजन. बघा मित्र, स्पर्धेचे चांगली संकल्पना आपण पाहतो. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व संघांना जेवणाची उत्तम सोय केली जाते. आज देखील रुचकर आणि स्वादिष्ट पद्धत जेवण या ठिकाणी उपलब्ध आहे. जेवण देखील शेवटच्या टप्प्यात आहे. जर कोणी जेवायचं असेल तर लगेच आपण आपला कार्यक्रम करून घ्या. अक्षय पाटील, आपण देखील जेवणाचा स्वाद घ्या. तुम्हाला स्पेशल ऑफर आहे आमच्या VIP डाईज मधून. वेलकम डॉक्टर देवराजी चौधरी, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण जर प्रेक्षकांमध्ये असाल तर प्लीज आपण आमच्या मान्यवर कक्षामध्ये या. शैक्षणिक क्षेत्राच्या माध्यमातून अग्री समाजाचं एक पाऊल पुढं, काही हरकत नाही, तेही मिळेल.
जेवण करून घ्या. हा ओके. हे पहिलं व्हाईट येला ना. हा व्हाईट पपीचे एक धाव. व्हाईट 1+1 1+1. क्लिंग बोल्ड त्रिफलाचित अतिशय प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहिजे. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन मिस होताना फलंदाज एसट्यानं भेदणारा चेंडू आपण पाहिला. त्रिफलाचित फर्निचर बिघडते या ठिकाणी फलंदाज कोण आउट झाला महेंद्र. नेक्स्ट बॅट्समन मंगेश आला. नेक्स्ट बॅट्समन मंगेश डावखुरा फलंदाज मंगेश येतोय. सर्व संघांची जेवणाची उत्तम सोय स्नेह भोजन अजूनही चालू आहे. जर कोणी जेवायचं बाकी असेल तर प्लीज आपण देखील आपला जेवणाचा कार्यक्रम करून घ्या. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होतो. मारुती पंचांना क्रॉस करतोय मैफत पाटील. गंगामाता गुंदवली या संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्प कार्ड गोलंदाज मैफत पाटील. अतिशय चांगला चेंडू प्रतिम उत्कृष्ट चेंडूची फेक आपण पाहतो. परिपुढे बीट होताना फलंदाज चेंडू किती राहिले बघा. डॉट चेंडू झाला याच्या अगोदर पण किती बॉल राहिले आता मात्र खराब चेंडू उत्तम प्रार जसं प्रश्न तसं उत्तर. हापटेकर शॉर्ट पिच डिलिव्हरी होती. फलंदाज शपल लॉन साईडचा बिग ब्लास्ट त्याच्या बॅटमधून चेंडू लॉंग सीमाच्या बाहेर गेला. पंचांनी देखील आम्हाला 6 धाबेसाठी इशारा केला आणि या 6 धाब्याने आता मात्र जे समीकरण देखील बदलते. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धाबा दूर. विजयापासून फक्त आणि फक्त 4 धाबा दूर आहे. या 6 धाब्यांनी कुठेतरी संघ विजयाच्या उंबड्यावर आपण पाहतोय. मंगेशच्या बॅटमधून सुरेख आणि सुंदरचा फटका. पुन्हा एकदा चेंडूला विकेट घेण्याचा प्रयत्न प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. पुन्हा एकदा पलटवार करताना गोलंदाज थोडासा कमबॅक करतो. अतिशय चांगली गोलंदाजी आता मात्र गोलंदाजीच्या माध्यमातून मैफत पाटील. किती 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयासाठी 4 धावांची गरज. कदाचित हा षटकार आला नसता तर निश्चितच सामन्यामध्ये एक रंगत आपण पाहिली असती. पुन्हा एकदा आपटेकर पद्धती चेंडू जाईल 1 बॉन्स चौकार. खऱ्या अर्थानं आपण जी क्रीडानगरी पाहतोय, जे आउटफील्ड पाहतोय, हे मैदान जे पाहतोय, मैदानासाठी भावेश आमचे असतील आणि अदर्स टीम भावेश पाटील, राकेश पाटील आपण देखील या जीवनाचा स्वाद घ्यायचा.